हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत रायटिंग स्किल। रायटिंग स्किलच्या टाइप्स बघणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅराग्राफ रायटिंग आणि लेटर रायटिंग क्लिअर करणार आहोत। तर आता आपण समजूयात रायटिंग स्किल म्हणजे काय। तर रायटिंग स्किल इज अ लेटर रायटिंग, paragraph writing, notice writing and other writings is called a writing skill. एकदा याची डेफिनेशन लिहून पाहू। रायटिंग स्किल is a letter writing, paragraph writing, notice writing, and other writings. Other writings. It's called a writing skill. लेखन कौशल्य म्हणजे ज्याच्यात पत्र लेखन येतं, पॅराग्राफ रायटिंग येते आणि नोटीस रायटिंग येते आणि अजून अशाच प्रकारच्या रायटिंग येतात, त्याला आपण रायटिंग स्किल म्हणतो। ओके, हे आपल्याला माहित आहे। म्हणजेच रायटिंग स्किल यालाच म्हणतात ज्याच्यात पत्र लिहिले जातात, पॅराग्राफ लिहिले जातात, ह्याच रायटिंग स्किल असतात। तर हे सगळे मिळून रायटिंग स्किलच्या काही टाइप्स असतात, त्या आता आपण बघूयात। तर याच्या 8 टाइप्स आहेत। पॅराग्राफ रायटिंग, लेटर रायटिंग, स्टोरी रायटिंग, नोटीस रायटिंग, इझे रायटिंग, डायलॉग रायटिंग, मेसेज रायटिंग, समरी रायटिंग। या टाइप्स पैकी आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पॅराग्राफ रायटिंग कव्हर करणार आहे आणि लेटर रायटिंग कव्हर करणार आहे। या दोन रायटिंग आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण करणार आहोत। तर आपली पहिली टाइप्स पॅराग्राफ रायटिंग, याला सुरुवात करूया। आता आपण ज्या दोन टाइप्स बघणार आहोत त्याची पहिली टाइप्स म्हणजे पॅराग्राफ रायटिंग। तर याची डेफिनेशन काय आहे? तर अ पॅराग्राफ रायटिंग इज अ ग्रुप ऑफ सेंटेन्स that talk about a single topic or idea. A paragraph writing is a group of sentence that talk about a single topic or idea. That talk about single topic or idea. म्हणजेच आता सेंटेन्सचा ग्रुप लावून ही रायटिंग केली जाते। That talk about single topic or idea. याच्यात जो विषय असतो तो फक्त एकच विषय घ्यायचा असतो, जसं की माझी शाळा कशी आहे, माझे शिक्षक कसे आहेत, हा विषय त्याच्यात येऊ शकतो। मग आता हे दोन वेगवेगळे विषय आपल्याला करावे लागतात, म्हणजेच प्रत्येक एकाच विषयावर आपल्याला बोलावं लागतं आणि आपली जी कल्पना असते ती सुद्धा एका पॅराग्राफ मध्ये एकच कल्पना आपली यायला हवी। म्हणजेच अशा प्रकारे त्याची डेफिनेशन तयार होते। अ पॅराग्राफ रायटिंग इज अ ग्रुप ऑफ सेंटेन्स दॅट टॉक अबाउट
सिंगल टॉपिक और आयडिया हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग आता याला नीट एक्झाम्पलने समजूया. एक एक्झाम्पल बघू आपण. डेफिनेशन लिहून घ्यायची आहे आणि डेफिनेशन चांगल्या प्रकारे समजली तुम्हाला असेलच. एक्झाम्पल प्रत्येकाचे एक एकच एक्झाम्पल बघणार आहे आपण. जसं की समजा मला माझ्या शाळेविषयी बोलायचंय, तर शाळेविषयी मी पहिली लाईन अशी लिहेन की ज्याच्यात क्लिअर होऊन जाईल की मला त्याच्यात काय बोलायचंय. ओके, समजा माझी शाळा माझ्या गावातील उत्तम शाळांपैकी एक आहे हे जर बोललं समजा, तर मग इथे काय क्लिअर होतंय की आपण शाळेविषयीच बोलणार आहे. मग आता त्यालाच इथे इंग्लिश मध्ये लिहू. माय स्कूल is one of the best schools in my town. म्हणजेच माझी शाळा माझ्या गावातील उत्तम शाळांपैकी एक आहे. म्हणजेच ही लाईन आपण लिहिली, याच्याहून सर्वांचं जे पण वाचतील त्यांचं क्लिअर होईल की आपण शाळेविषयी बोलत आहोत. म्हणजेच पहिलीच लाईन अशी हवी की आपण कोणत्या विषयी बोलतोय हे त्याच्यात क्लिअर व्हायला हवं. मग आता जे आपल्याला पुढे बोलायचंय ते आपण बोलू शकतो. जसं की माझ्या शाळेत एक मोठं ग्राउंड आहे, मग त्यालाच आपण काय म्हणू. इट हॅज अ बिग प्लेग्राउंड. आणि याच्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला वाक्यरचना जमायला हवी. आणि जर तुम्हाला वाक्यरचना जमत नसेल तर मी वाक्यरचनेवर खूप व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. याच्या आधीचा व्हिडिओ सुद्धा वाक्यरचनेचा आहे. ओके, इट हॅज अ बिग प्लेग्राउंड. बिग म्हणजे मोठं, म्हणजेच माझ्या शाळेत मोठं प्लेग्राउंड आहे. मग आता टीचर खूप छान आहेत. द टीचर्स आर व्हेरी काइंड. हे सुद्धा मी लिहू शकतो. द टीचर्स आर व्हेरी काइंड. आणि कसे आहेत तर मदत करणारे शिक्षक आहेत. म्हणून इथे फुल स्टॉप न देता अँड लावू आपण. अँड हेल्पफुल. इथे आपण ते वाक्य संपवून टाकू. मग आता एवढं झाल्यानंतर आपण एवढं सुद्धा लिहू शकतो. आणि शेवटी असं असायला पाहिजे की तो पॅरेग्राफ संपला असं सुद्धा वाटायला पाहिजे. मग समजा आपल्या शाळेत सर्व फंक्शन सेलिब्रेट केले जातात, म्हणून वी सेलिब्रेट. वी म्हणजे आम्ही. वी सेलिब्रेट मॅनी फंक्शन. आणि कोणाच्या स्कूलमध्ये तर आमच्या शाळेमध्ये, म्हणून इन अवर स्कूल. हा सुद्धा एका प्रकारचा काय होतोय तर पॅरेग्राफ होतोय. समजा आपल्याला एवढंच बोलायचं होतं तर पॅरेग्राफ काय झालेला आहे तर इथे संपलेला आहे. आणि हा पॅरेग्राफ संपल्यानंतर आपल्याला शेवटी एक अशी लाईन लिहायची आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पॅरेग्राफ जास्त मोठा पण नको, जास्त लहान पण नको. ओके, मग आता एवढा पॅरेग्राफ झाल्यानंतर आपल्याला शेवटी एक अशी लाईन लिहायची आहे ज्याने पॅरेग्राफ संपल्यासारखं वाटेल. मग ती लाईन कशी असू शकते. माझी शाळा ही उत्तम शाळा आहे आणि चांगल्या प्रकारे शिकवलं जातं, म्हणून माय स्कूल इज बेस्ट. माझी शाळा उत्तम शाळा आहे आणि शिकवलं कसं जातं तर चांगलं शिकवलं जातं. व्हेरी नाईस टीचिंग.
प्रकारे एक पॅरेग्राफ लिहिला जात असतो. तर पॅरेग्राफ कशा प्रकारे लिहिला जातो हे तुमचं चांगल्या प्रकारे क्लिअर झालं असेल. तर आता आपली पुढची टाइप्स लेटर रायटिंगला आपण सुरुवात करूयात. तर आता आपली पुढची टाइप्स लेटर रायटिंग. लेटर रायटिंग मध्ये दोन टाइप्स असतात. टू टाइप्स ऑफ लेटर रायटिंग. त्या दोघं कशा असतात ते आपण बघूयात. पहिले आपण लेटर रायटिंग म्हणजे काय ते समजूयात. मग आता आपण लेटर रायटिंग मध्ये काय करतो तर एक मेसेज लिहून दुसऱ्या व्यक्तीला आपण तो शेअर करत असतो आणि त्याच्यात आपण माहिती देत असतो आणि आपल्या भावना त्याच्यात शेअर करत असतो. म्हणजेच याची डेफिनेशन काय असली पाहिजे तर अ लेटर, आपल्याला याच्यात काय आहे हे जर माहिती असलं तर आपण त्या डेफिनेशन स्वतःच तयार करून टाकायच्या असतात. अ लेटर इज अ written message a letter is a written message from एका व्यक्तीपासून आपण ते दुसऱ्या व्यक्तीला पाठवतोय म्हणून फ्रॉम वन पर्सन टू अनदर. वन पर्सन टू अनदर. ओके, एवढं झालं म्हणजे डेफिनेशन कंप्लीट व्हायत आली. मग ते आपण कशा करता यूज करतोय ते आपल्याला तिथे सांगायचंय. तर युजली कंटेनिंग तर आपण त्या व्यक्तीसाठी त्याला सगळी माहिती मिळावी. इन्फॉर्मेशन, इथे शब्द बसत नाही, ओएन पुढे लिहून घेतो. इन्फॉर्मेशन. अजून आपण काय सांगतोय त्याच्यात आपल्या भावना सांगतोय. तर भावनाला आपण काय म्हणतो फिलिंग्स म्हणतो. फिलिंग्स किंवा इमोशन. फिलिंग्स ऑर इमोशन्स. ही झाली लेटर रायटिंगची डेफिनेशन. अ लेटर इज अ written message from one person to another usually containing information, feelings or emotions. ओके, अशा प्रकारे याची डेफिनेशन आहे. म्हणजेच आपण काय करतोय तर एक मेसेज लिहून आपल्यापासून दुसऱ्या व्यक्तीला पाठवतोय आणि ते कशासाठी पाठवतोय तर त्याला सगळी माहिती पोहोचवण्यासाठी आणि आपल्या भावना सांगण्यासाठी. तर मग याच्यात दोन टाइप्स असतात, फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर. त्या दोन्हींना आपण समजूयात. आता आपलं चालू आहे फॉर्मल लेटर. इथे लेटर रायटिंगच्या ऐवजी लेटर रायटिंगची पहिली टाइप्स फॉर्मल लेटर करून टाकू. फॉर्मल लेटर. मी ज्या डेफिनेशन तुम्हाला दिलेल्या आहेत त्या समजल्यानंतर लिहून घ्या. लिहून आपल्याला काय फायदा होत असतो तर हे जर तुम्हाला आठवत नसेल आणि जेव्हा तुम्ही लिहिलेलं उघडून पाहता तेव्हा तुम्हाला मी काय काय बोललो होतो ते हळूहळू आठवायला लागतं. म्हणून कोणीही जेव्हा वर्गात सुद्धा तुमच्या जे शिक्षक शिकवत असतील त्यांनी जे लिहायला सांगितलेलं असतं ते याच्याच करता लिहायला सांगतात की तुम्ही ते जरी विसरले तरी तुमच्या ते नंतर सुद्धा लक्षात राहील. म्हणजे तुम्हाला हळूहळू आठवेल की तुम्ही त्या दिवशी काय ऐकलं होतं. मग आता फॉर्मल लेटर हे एक ऑफिशियल लेटर असतं जे की प्रिन्सिपलला दिलं जातं, टीचर्सला दिलं जातं, ऑफिसरला दिलं जातं. मग आता याची डेफिनेशन काय बनेल. A formal letter is an official letter
म्हणजेच हे काय आहे तर एक ऑफिशियल लेटर आहे. मग आता रिटन टू ऑथॉरिटीज. मग आता ते लिहिलं जातंय प्रिन्सिपलला. प्रिन्सिपल. अजून आपण लिहू शकतो प्रिन्सिपल्स. अजून आपण करू शकतो टीचर्सला लिहू शकतो म्हणून टीचर्स. म्हणजेच प्रिन्सिपल्सला लिहू शकतो, टीचर्सला लिहू शकतो, अजून ऑफिसर्सला लिहू शकतो ऑफिसर्स. अजून कोणाला लिहू शकतो तर ऑर्गॅनिझेशन. ऑर्गॅनिझेशन्स. ओके. फॉर सम स्पेसिफिक. फॉर सम. थोडी डेफिनेशन मोठी होते पण सोपी आहे. स्पेसिफिक पर्सन, सॉरी स्पेसिफिक पर्पज. like application. या सर्वांसाठी आपलं फॉर्मल लेटर असतं. लाईक ऍप्लिकेशन, कंप्लेंट और रिक्वेस्ट. आपण प्रिन्सिपलला कशासाठी लेटर लिहितो? कंप्लेंट और रिक्वेस्ट. आपण मुख्याध्यापक सरांना लेटर याच्यासाठी लिहितो कारण आपल्याला रिक्वेस्ट करायच्या असतात, काही कंप्लेंट करायच्या असतात, त्याच्यासाठी फॉर्मल लेटर असतं. सर्व ऑफिसर्स साठी फॉर्मल लेटरचा काय होतो तर वापर होतो. एवढं आपल्याला कळालंय. मग आता फॉर्मल लेटर लिहिलं कसं जातं याचं एक्झाम्पल बघूया. फॉर्मल लेटर आता लिहिलं कसं जातं. सर्वात आधी फॉर्मल लेटर लिहिताना आपण वरती लिहितो फ्रॉम. फ्रॉम नंतर एक कॉमा आणि याच्या खाली पत्र लिहिणाऱ्याचे नाव. ओके. पत्र लिहिणाऱ्याचे नाव. मी फक्त ओम टाकतो, तुम्हाला याच्यानंतर तुमचं नाव सुद्धा टाकायचंय. मग आता याच्यानंतर आपल्याला द्यायची ऍड्रेस. ऍड्रेस कशी द्यायची आहे? तुम्ही जळगाव मध्ये राहता समजा तर इथे जळगाव लिहावं लागेल, पुणे लिहावं लागेल. मी इथे माझी ऍड्रेस टाकेल. तुम्ही अजून जिल्हा पण वाढवू शकता लागलं तर. आणि मग याच्यानंतर ज्या डेटला लिहितोय ती डेट मी इथे टाकणार आहे. ओके. जी पण तारीख असेल ते मी इथे टाकणार आहे. समजा आजची तारीख आहे 13 जानेवारी, तर मग ती इथे येणार आहे. जानेवारी आल्यानंतर काय येणार आहे? मग आता याच्यानंतर 2026. आणि मग आता आपल्याला इथे जे पण लिहायचंय ते इथे लिहावं लागेल. थोडंसं बारीक बारीक केलं असतं. 2 इथे थोडंसं लहान लहान घेतो मी. मग आता कोणाला लिहायचंय ते आपण टाकू इथे द प्रिन्सिपल. जर टीचरला लिहायचं असतं, जर मला समजा टीचरांना लिहायचं असतं तर मी इथे काय केलं असतं तर इथे द टीचर्स टाकलं असतं, पण मी प्रिन्सिपलला लिहितोय म्हणून द प्रिन्सिपल टाकलं. मग आता जे पण शाळेचं नाव आहे ते मी इथे टाकेल. तुम्हाला पण इथे शाळेचं नाव टाकावं लागणार आहे. मग आता जे पण सब्जेक्ट असेल ते आपल्याला इथे टाकायचंय. सब्जेक्ट.
काय झालंय, मला आज सुट्या पाहिजे का कशासाठी पाहिजे. समजा आजारी असल्यावर जर आपल्याला सुट्या मागायच्या असतील तर आपण इथे लिहू ऍप्लिकेशन फॉर लिव्ह. त्या विषयांचे इंग्लिश मध्ये बस नाव लिहायचंय, ऍप्लिकेशन फॉर लिव्ह. मग आता पत्र लिहावं कोणत्या भागात लागणार आहे, तर एवढं झाल्यानंतर हे बघा, द प्रिन्सिपल शाळेचं नाव झाल्यानंतर वहीची एक लाईन सोडायची आणि मग सब्जेक्ट टाकायचा ऍप्लिकेशन फॉर लिव्ह. पेपर मध्ये पण समजा तुम्हाला अशा लाईन आलेल्या असतील, त्याच्यात तुम्हाला एक लाईन सोडायची आहे आणि मग विषय टाकायचा आहे. आणि विषय टाकल्यानंतर जेव्हा डेट पर्यंत टाकून होईल तेव्हा आपण इथे एक लाईन सोडायची आहे आणि मग सब्जेक्ट टाकल्यानंतर सुद्धा एक लाईन सोडायची आहे आणि मग पुढे लिहायला सुरुवात करायची आहे. समजा इथे झालं तुमचं लेटर रायटिंग कम्प्लीट. इथे लेटर रायटिंग झाल्यानंतर परत आपल्याला इथे एक लाईन सोडायची आहे. वहीची एक लाईन सोडल्यानंतर इथे काय करायचंय आपल्याला, तर शेवटी टाकायचंय. पत्राच्या शेवटी आपण आभार मानत असतो म्हणून शेवटी लिहू थँकिंग यू. थँकिंग यू झाल्यानंतर युअर्स इथे लाईननी सोडायची, इथे जागा सुटून गेली. आणि मग परत हा वाय इथे बसत नाही येतो आणि मग शेवटी आपलं नाव. ओके, सरनेम पण तुमचं इथे आलं पाहिजे. आणि मग हे झालं फॉर्मल लेटर, जे की असतं फक्त ऑफिशियल लेटर करतं, जे की प्रिन्सिपल्स टीचर्स यांच्या सारख्यांना लिहिलं जातं. आता बघूयात इनफॉर्मल लेटर ते कशासाठी असतं. तर आता फॉर्मल झालं, इनफॉर्मल. जर कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये विचारू शकता. ओके, मग आता इनफॉर्मलची डेफिनेशन काय आहे. आता इनफॉर्मल लेटर हे एक असं लेटर असतं जे की पर्सनल लेटर असतं. मग पर्सनल लेटर आहे, मग इथे लिहू ॲन. इनफॉर्मल लेटर काय, इनफॉर्मल लेटर तर एक पर्सनल लेटर आहे म्हणून इज अ पर्सनल लेटर. पर्सनल लेटर आहे म्हणजे हे कोणाला लिहिता येईल हे तर तुम्हाला आता चांगल्या प्रकारे समजलं असेल. मग कोणाला लिहिता येईल तर रायटन टू. पर्सनल लेटर आपण कोणाला लिहू शकतो तर फ्रेंड्सला लिहू शकतो, पेरेंट्सला लिहू शकतो, अजून कोणाला, पेरेंट्स, रिलेटिव्ह और क्लोज वन्स. रिलेटिव्ह और क्लोज वन्स. इट एक्सप्रेसेस फिलिंग्स. इट याच्यात आपण आपल्या भावना सांगू शकतो. एक्सप्रेसेस feelings emotions आणि स्वतःचे पर्सनल मॅटर अँड पर्सनल मॅटर्स. आपण समजतच डेफिनेशन लिहिली. ओके, इनफॉर्मल लेटर हे पर्सनल लेटर असतं. हे आपल्या मित्रांना लिहिलं जातं, पेरेंट्सला लिहिलं जातं आणि याच्यात आपल्या भावना दाखवता येतात. ओके, आणि स्वतःचे मॅटर. मग आता याचं एक एक्झाम्पल बघूया.
इनफॉर्मल लेटरचं एक्झाम्पल आहे, परत इनफॉर्मल लेटर टाकून देतो इथे, इनफॉर्मल. मग आता इथे आपल्याला काय लिहावं लागणार आहे, तर सुरुवात बिलकुल फॉर्मल लेटरला झाली तशीच आहे. फ्रॉम. ओके, फ्रॉम लिहिल्यानंतर आपलं नाव खाली, सरनेम पण टाका तुम्ही इथे. मग याच्यानंतर ऍड्रेस, मग इथे डेट असं टाकायचं नाही इथे की ऍड्रेस नेम असं टाकलं नाही तरी चालणार आहे. ओके, 13. ओके, मग आता समजा मी लिहितोय मित्राला, तर ज्याला पण लिहितोय मित्राला जर लिहितोय तर इथे काय करायचंय, एक लाईन सोडू आपण याच्यानंतर आणि मग खाली लिहू. एक लाईन सोडली समजा तुम्ही, मग खाली लिहायचंय डिअर फ्रेंड, कारण आपण लिहितोय मित्राला. मग आता इथे परत एक लाईन सोडायची. मग एक लाईन सोडल्यानंतर आपण काय बोलू, हाय, हाऊ आर यू, आय एम फाईन हियर, आय बॉट अ न्यू स्टोरी बुक. अशा प्रकारे आपण सांगू शकतो की मी काही गोष्टींची पुस्तकं आणलेली आहेत. मग जे पण बोलायचंय ते आपण समजा लिहिलं एवढ्या भागात. आता समजा एवढ्या भागात तुमचं लेटर रायटिंग संपलं. मग आता लेटर रायटिंग संपल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, आपण फॉर्मल लेटर मध्ये काय लिहित होतो, फेथफुली लिहित होतो, युअर्स फेथफुली. पण इथे काय लिहू मित्र, तर युअर्स लव्हिंगली, युअर्स लव्हिंगली. आणि याच्या याचे डेफिनेशन कायम लक्षात ठेवा की कोणतं लेटर कशासाठी वापरलं जातंय, कशा प्रकारे वापरलं जातंय, कोणाकरता वापरलं जातंय. ते जर लक्षात राहिलं तरच एक्झाम मध्ये आपल्याला ओळखता येतं की कोणतं फॉर्मल लेटर आहे आणि कोणतं इनफॉर्मल लेटर आहे. ओके, मग आता खाली लिहू युअर्स लव्हिंगली, इथे खाली तुमचं नाव टाकून द्यायचं. ओके, झालं. इथे लेटर रायटिंग संपलं. इनफॉर्मल लेटर मध्ये फक्त एवढंच करायचं असतं. असेच व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जर कायम तुम्हाला आपल्या चॅनलवर इंग्लिश शिकायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.